अनेक वर्षापासून रखडलेल्या पुलाच्या बांधकाम जे आहे ते वर्धा शहरातील मुख्य उड्डाणपूल जो आहे तो बजाज चौक आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल आहे। या पुलाचं काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलं होतं, मात्र आता रेल्वेने मंजुरी दिली। मेगा ब्लॉकचं ट्रायल घेतलं जात आहे। आपण वर्ध्याच्या या पुलावर उभा आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो या ठिकाणी गडरचं पूर्णपणे काम झालेलं आहे। कोविडच्या काळापासून हे काम रखडलं होतं, त्यामुळं रेल्वेच्या काही समस्या होत्या, काही तांत्रिक समस्या होत्या। मात्र आता थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी जे आहे ते मेगा ब्लॉकच्या मशीनचं उद्घाटन झालेलं आहे आणि 2 दिवसापूर्वी या ठिकाणी जे वर्धेचे खासदार आहे रामदासजी तडस यांनी या पुलाची गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये पाहणी 2-3दा केली होती। मात्र आता नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी मेगा ब्लॉकचं पूर्ण झालेलं जे काम आहे, मेगा ब्लॉकचं ट्रायल सुरू आहे। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत वर्ध्याचे बांधकाम विभागाचे अभियंता सर आपल्या सोबत आहे, अंबोरे सर। सर काय सांगाल, कशा पद्धतीने हे काम रखडलं होतं, आता कामाला गती येते, काय सांगाल? 2015-16 मध्ये काम मंजूर झालं होतं, याचे अप्रोचेस पूर्ण झाले होते। मध्यंतरी रेल्वे विभागातर्फे काही ड्रॉइंग्समध्ये त्यांच्या डिझाईन स्टँडर्डप्रमाणे बदल करण्यात आले होते आणि कोरोना लागला, त्याच्यानंतर याचं इरेक्शन केलं। आज याचं या ठिकाणी ट्रायल रन आम्ही घेण्यात येत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आणि रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ट्रायल रन घेण्यात येत आहे। कधीपर्यंत नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे? पूर्ण काम कधीपर्यंत? याचं साधारणपणे लॉन्चिंग झाल्याच्या नंतर 1 ते 1.5 महिना त्याच्यावरचा उर्वरित त्याचा डेक स्लॅब जो आहे हा करून 1.5 महिन्यानंतर हा वाहतुकीस ओपन होईल। वाहतूक आपल्यासोबत जे आहेत ते आचार्य साहेब देखील आहे। साहेब, तुम्ही गेल्या कोविड काळापासून या पुलाचं काम बघत आहे, काय सांगाल, कशा पद्धतीनं काम पूर्णत्वास येते आहे? कुठे अडथळा निर्माण झाला होता आतापर्यंत? वेळोवेळी रेल्वेनी जेवढ्या परमिशन्स आणि रिक्वायरमेंट्स आम्हाला केल्या होत्या त्याची पूर्तता करायला आम्हाला थोडा वेळ लागला। ते सगळे रेल्वेनी जेवढे आम्हाला सर्टिफिकेट्सेशन आणि कन्फर्मेशन्स करायला सांगितले ते सगळे आम्ही घेतले आहेत। सध्या आम्ही आता आज ट्रायल रन घेतो आहे आणि रेल्वेचं लॉन्चिंग म्हणजे लॉन्चिंग झाल्यानंतर आम्हाला 1 ते 1.5 महिना आम्हाला हे बाकी काम पूर्ण करायला लागणार आहे। साहेब, एक फेब्रुवारीच्या एंडला आमचं काम संपेल। साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे, गेल्या अनेक दिवसापासून रखडलं, आज जे आहे ते मेगा ब्लॉक दिसते आहे, एकंदरीत कधीपर्यंत पूर्ण होईल? आणि महत्त्वाचं म्हणजे रेल्वेकडनं किंवा काय काय अडचणी आतापर्यंत या पुलाला आल्या? बऱ्याच अडचणी आल्या, पण आता सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही आता लॉन्चिंग करत आहे। लॉन्चिंग सुरू झालं। चला आता ट्रायल रन सुरू होत आहे। बघा, आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो ट्रायल रनचं जे आहे ते थोड्या वेळापूर्वी उद्घाटन झालं होतं। त्या हे बघा, हे संपूर्ण ही मशीन आहे या ट्रायल रनची। या ठिकाणी वाहतूक जी आहे ते पोलिसांकडून अशी बंद करण्यात आलेली आहे, कारण की कोणालाही इजा होऊ नये यासाठी जी आहे ती संपूर्ण वाहतूक या ठिकाणी पुलावरची बंद करण्यात आली। वाहतूक जी आहे ते वळवण्यात आलेली आहे आणि ट्रायल रन जे आहे ते ट्रायल रन देखील या ठिकाणी आता काही वेळातच सुरू होणार आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनचा हा पूल होता, हे पुलाचं जे बांधकाम आहे ते रखडलेलं होतं। या ठिकाणी ट्रायल रनाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं आता नागरिकांना या पुलाचा देखील लवकरच फायदा होणार आहे, कारण की गेल्या 2 दिवसापूर्वी वर्धेचे जे खासदार आहेत रामदासजी तडस यांनी या पुलाची पाहणी केली आणि नागरिकांसाठी लवकरात लवकर खुला करावा, याचं काम पूर्ण व्हावं या मागणीसह याचा वारंवार पाठपुरावा केला आणि आता काही वेळात त्याचं ट्रायल होणार आहे आणि फरवरी महिन्याच्या सुरुवातीला हा पूल संपूर्ण वर्धेकरांसाठी खुला करण्यात येणार आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, हे बघा, हे ट्रायल सुरू झालेलं आहे। हे संपूर्ण दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी ही मशीन जी आहे ती मशीन सुरू झालेली आहे। काही वेळातच हा जो पुलाचा जो गडरचं काम आहे ते जे आहे तो आढावा घेतला जाणार आहे। त्यानंतर रेल्वेकडनं मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे आणि मेगा ब्लॉक नंतर हा संपूर्ण गडर त्या पुलावर बसवला जाणार आहे। महत्त्वाचं जर बघितलं तर दोनही मेडिकल हॉस्पिटल जे आहेत ते याच मार्गावर येत असतात। जवळपास सावंगी मेगा हॉस्पिटल आणि सेवाग्राम हॉस्पिटल, अनेक महत्त्वाचे महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी याच मार्गावरून ये जा करावं लागतं। त्यामुळं या परिसरातला जो पूल आहे हा लवकरात लवकर सुरू करावा अशी देखील मागणी होती आणि त्याला धरून जे आहे ते आता पुलाचं जे बांधकाम आहे ते लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून सांगण्यात आलेली आहे। मिलिंद आंडे, G24 तास, वर्धा।